या काय प्रत्येक जण कुणाला भेटला म्हणून काही कट कारस्थानासाठीच भेटतं हे खरंच मनातून काढून टाकाय. दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी भेटलं म्हणजे काहीतरी कट कारस्थान करते. हा एक भाग झाला. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते, ऑफिशियली वेळ मागून गेले होते. त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्याच दरवाज्याने परत. मला बिल आल्याशिवाय मी बोलणार नाही. बिल आल्याशिवाय मी कसं बोलणार? कारण त्या अलायन्समध्ये मीटिंग झाली होती तेव्हा आमचं सगळ्यांचं एक मत होतं की फॉर्म्युला काय हा आम्हाला इन रायटिंग पाहिजे. इन रायटिंग असल्याशिवाय कसं आम्ही मतदान करणार? आणि हे पार्लमेंट आहे काय माझ्या घरचा कार्यक्रम नाही आहे की आता तुम्हाला एक वाटलं मला एक वाटलं ठरवलं, असं नसतं. इट्स अ व्हेरी सिरियस बिल. डिलिमिटेशन व्हावं ते कुठल्या तरी नियम कायद्यात झालं पाहिजे, कुठल्या एका पक्षाच्या मनमर्जीनी नाही. एक मिनिट, जयंतरावांनी मीटिंग कुठे घेतली? कधी कधी घेतली? आतला कंटेंट तुम्हाला कोणी सांगितलं? सूत्र कोण आहे? मग सूत्र जर सांगत नसेल तर त्या सूत्रावर कशाला विश्वास ठेवताय? कारण का त्या सूत्रांनी जे सांगितलं आजपर्यंत खरं आलं का? संवाद हा आदरणीय पवार साहेबांचा देशात सगळ्यात छोटातला छोटा कार्यकर्ता त्यांना सकाळी घरी जाऊन भेटतो. त्याच्यामुळे मी काय नवीन तुम्हाला सांगत नाही. आम्ही काय स्पेसिफिकली हॅलो तुला कोणाचा फोन आला का असला आमच्याकडे चालत नाही. आमचा पक्ष फार गांभीर्याने राजकारण आणि समाजकारण करतो. आमचे सगळे आमदार आणि खासदार हे 24/7 कुठे असतात हे तुमच्या सगळ्या चॅनलवर दिसतं. कारण का आमचे आमदार खासदारांना सुट्टी घ्यायची वेळ नसते. आमचे सगळे खासदार आणि आमदार फुल टाइम लोकसेवेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार आणि आमदार कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. जो काही निर्णय घेतील ते सगळे एकत्र एका मताने आदरणीय पवार साहेब केंद्रबिंदू ठेवूनच निर्णय घेतील. राम मंदिरात आमच्या श्रद्धेचं स्थान, अयोध्या ते उज्जैन याच्यावर आमची श्रद्धा आहे. आमच्या श्रद्धेच्या स्थानावर हल्ला झालाय. त्यामुळे अयोध्या टू उज्जैन मध्ये दोन्हीकडे जर भ्रष्टाचार झाला असेल, हे तुमच्या चॅनलने दाखवलेलं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवर ह्याच भारतीय जनता पक्षाने टोकाची भूमिका घेतली होती. आमचे अनेक नेते जेलमध्ये टाकले. मंत्र्यांच्या मतदारसंघात केंद्र सरकार जे ट्रस्ट चालवतं त्या ट्रस्ट मध्ये जर भ्रष्टाचार आणि चोरी प्रभू श्रीरामांच्या मंदिरात होत असेल तर मग कुणावर विश्वास ठेवायचा? हो, विषयच येत नाही ना. जर मी कानपूरला जाणारच नाहीये तर किती अंतर आहे बघूच कशाला? मग ट्रेननी जायचं, प्लेननी जायचं कशाला? जिस रास्ते जाना ही नहीं उसकी चर्चा ही क्यों करो? आम्ही इंडिया अलायन्समध्ये काम करतोय आणि आमच्या या सगळ्याबद्दल मग काँग्रेस असू दे किंवा ना काँग्रेसने आम्हाला प्रस्ताव दिलाय ना आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय, ना भारतीय जनता पक्षाने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही दिलाय. त्याच्यामुळे ना एनडीएचा प्रस्ताव आहे ना काँग्रेसचा प्रस्ताव आहे. आम्ही आहोत तिथे आम्ही सुखी आहोत. एक मिनिट, पवार साहेब कॅबिनमध्ये जाणं हा योगायोगच आहे. कारण का ते चालत गेले. आता इट्स रिअली अ बोरिंग स्टोरी. तुम्हाला वेळ असेल आणि त्याला व्ह्युअरशिप असेल तर सांगते. पवार साहेब चालत गेले यांनी असेंब्लीमध्ये आणि मी थोडीशी लेखीच्या ह्यानी नेहमी जरा एजवर असते. कारण का माझं म्हणणं असतं तुम्ही जास्त चालू नका, जास्त एक्झर्शन करू नका वगैरे वगैरे. आणि ते ओव्हर इंडिपेंडंट असल्यामुळे ते हात करून म्हणतात तू गा बस, तुला काय कळत नाही. म्हणून ते आपल्या चालत सुटले नेहमीप्रमाणे. आणि परत येताना तिथल्या कॅमेराजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत की काही आमदार साहेबांना म्हणले साहेब तुम्ही आलाच इतक्या वर्षांनी तर आम्हाला पण इथे बसूया. तर जी खोली होती तिथे ते वळाले आणि त्या खोलीत जाऊन ते बसले. आता त्यांना काय माहिती. आणि एक सांगते, असेंब्ली पार्लमेंटमध्ये संसदेत आणि कुठल्याही असेंब्लीमध्ये फक्त प्राईम मिनिस्टरचं ऑफिस आणि चीफ मिनिस्टरचं ऑफिस ह्या फिक्स जागा असतात. बाकी सगळ्यांचे ऑफिस बदलत असतात. हे तुम्हालाही माहिती असेल, तुम्ही रिपोर्टिंग करता. तिथे काय फिक्स जागा नसतात. कुठलीच आयुष्यातली जागा बाय द वे राजकीय पद्धतीत फिक्स नसते. आणि ज्याला वाटत असेल ती फिक्स्ड आहे ह्या भ्रमात मी तरी नाही आहे. देर इज नथिंग परमनंट इन पॉलिटिक्स एव्हर फॉर एनीबडी फॉर दॅट मॅटर. त्याच्यामुळे ह्या भ्रमात मी नाही आहे. त्याच्यामुळे ते जाऊन तिथे बसले. ते काय 4-5 लोक त्यांना भेटले.
हा शिंदे साहेबांचा मनाचा मोठेपणा, अच्छे को अच्छा बोलना चाहिए. आता त्याची न्यूज कराल की शिंदे साहेबांचं ताईंनी कौतुक केलं. जे चांगलं आहे हे वास्तव ते मी खरं बोलते की ते कॅबिनेट सोडून ते आले, त्यांनी साहेबांना 1-1.5 सेकंड एक बुके दिला, हा त्यांचा मनाचा मोठेपणा, आणि ते निघून गेले. साहेबांनी त्यांची मीटिंग केली आणि आले. त्यानंतर राऊत साहेब नाराज झाले. मी स्वतः राऊत साहेबांना फोन करून सांगितलं की राऊत साहेब असं असं झालं. दुसऱ्या दिवशी तुमच्याच चॅनलवर राऊत साहेबांनी हेही सांगितलं की हो मला फोन आला होता, मला आता कळले, आता माझी नाराजी काही नाही. त्याच्यामुळे ती व्यक्ती, ती गोष्ट होऊन ॲक्च्युली खूप जुनी झालेली आहे ती. पण तुम्ही विचारली म्हणून, आणि मी फार इतिहासात रमत नाही, मी आय लिव्ह द मोमेंट, मी वास्तव तेच जगते. कालची घटना, कालची घटना. आता मला सांगा, तुम्ही मला पण हा प्रश्न विचारत नाही आहे. काल माझा ब्रेकफास्ट उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथजींबरोबर होता, माझं लंच डिंपल यादवांकडे होतं. मग तुम्ही मला हा प्रश्न विचारत नाही की तुम्ही यांना का भेटला? हा पण प्रश्न आहेच ना. योगीजींकडे आम्ही गेलो होतो 1 नेशन 1 इलेक्शनच्या कामासाठी. हा योगीजींनी एक मुख्यमंत्री म्हणून आम्हाला गाईड दिलं, आम्ही भेटलो, आम्ही फोटो काढला, आम्ही ट्विट केला त्यांचे आभार मानून. डिंपल यादव आणि अखिलेश यादव यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत. मी त्यांना भेटायला गेले उत्तर प्रदेशला गेल्यावर. धर्मेंद्र भैया आणि मी पूर्ण 2 दिवस एकत्र होतो सपामध्ये. या काय प्रत्येक जण कुणाला भेटला म्हणून काही कट कारस्थानासाठीच भेटतं हे खरंच मनातून काढून टाकाय. दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी भेटलं म्हणजे काहीतरी कट कारस्थान करते. एक हा माझा भूल. जयंतराव काल ऑफिशियली माननीय मुख्यमंत्र्यांचा वेळ मागून गेले होते. माननीय मुख्यमंत्र्यांना ते हे सांगायला गेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचा नगराध्यक्ष, त्या नगराध्यक्षावर चुकीच्या पद्धतीने ॲक्शन घेतलेली आहे. बरोबर ॲक्शनचा टायमिंग बघा, हाऊस चालू असताना ॲक्शन नाही झाली, बरोबर असेंब्ली संपली आणि 2 दिवसात ॲक्शन झाली. हा योगायोग आहे. हा एक भाग झाला. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक तिथे सुनील तटकरे जी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार? आम्ही सामान्य माणसं, आम्ही साधे विरोधी पक्षातले खासदार, आम्हाला कसं माहिती असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारावं लागेल. आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या, ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते, ऑफिशियली वेळ मागून गेले होते, त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्या दरवाज्याने परत. मतदारसंघ पुनर्रचनेच्या बिलच्या संदर्भात तुम्ही म्हणतात की 50% सरसकट जर जागा वाढत असतील तर त्या संदर्भात इंडिया अलायन्समध्ये त्या संदर्भातली चर्चा होईल. परंतु जर एकीकडे पाहिलं तर हे जे काही पुनर्रचना होते त्याच्यानुसार उत्तर भारताला एक वेगळं माप दिलं जाणार आहे, दक्षिण भारताला एक. तसं होणारच नाही ना. जर 50% आलं तर मग कसं माप होईल? स्टँडर्डायझेशनच होईल ना, काश्मीर टू कन्याकुमारी. मेजॉरिटी मतदारसंघ वाढणार, अर्थातच तिथे 500हून अधिक मतदारसंघ बनतील, दक्षिणेकडे 300 मतदार. आत्ता जसं आहे तसंच होईल. आत्ता जो बॅलन्स आहे तोच 50% वाढला तर आहे. आत्ता जेवढे तेवढीच टक्केवारी राहणार ना, टक्केवारी थोडी बदलते. परंतु एकीकडे उत्तर भारतात जो डॉमिनेट करणारा पक्ष असेल तोच संपूर्ण देशभर राज्य करत. नॉट नेसेसरी. सगळं साऊथ हारले तर कसं करतील? किती सीट आले तरी 800 सीट होतील ना, मग गेम विल चेंज. क्लिअरली. पण त्याच्याबरोबर एक तर प्रस्ताव तर येऊ द्या. मागच्या वेळेस आम्हाला बोलवलं मीटिंगमध्ये पण बिलमध्ये आलंच नाही, म्हणून आम्ही बिलला विरोध केला. म्हणजे आम्हाला बोलून सांगितलं एक आणि बिलमध्ये प्रिंटमध्ये आलं नाही. आता आपण जे बोलतो ते बिलात यायला पाहिजे ना. काँग्रेसचा या संपूर्ण 50%ला जर विरोध असेल चर्चा तर मग तुम्ही काँग्रेस सोबत राहणार की नाही? आम्हाला बिल आल्याशिवाय मी बोलणार नाही. बिल आल्याशिवाय मी कसं बोलणार? कारण का इम्प्लिमेंटेशन कसं करणार हा पण एक मोठा मुद्दा आहे ना. कारण का जर सीट असतील तर त्या सीटमध्ये फॉर्म्युला काय असेल त्याचं क्लॅरिफिकेशन केंद्र सरकारला आम्हाला द्यायला लागेल.
त्याचं ते काँग्रेसला विचारा. मला नाही, जेव्हा मोठी आमचं इंडिया अलायन्समध्ये मीटिंग झाली होती तेव्हा आमचं सगळ्यांचं एक मत होतं की फॉर्म्युला काय हा आम्हाला इन रायटिंग पाहिजे. इन रायटिंग असल्याशिवाय कसं आम्ही मतदान करणार. आणि हे पार्लमेंट आहे काय माझ्या घरचा कार्यक्रम नाही आहे की आता तुम्हाला एक वाटलं मला एक वाटलं ठरवलं असं नसतं. इट्स अ व्हेरी सिरियस बिल. नाही, फॉर्म्युला काय जसं आसाममध्ये मतदारसंघ तोडले फोडले तसं होऊ नये. डिलिमिटेशन व्हावं ते कुठल्या तरी नियम कायद्यात झालं पाहिजे, कुठल्या एका पक्षाच्या मनमर्जीनी नाही. पण तरी सातत्यानं जयंत पाटील यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. कारण या जयंत पाटलांनी सगळ्या आमदारांची मीटिंग विधिमंडळात घेतली, त्याच्यानंतर प्रत्येकाची मतं जाणून घेतली, अशा पद्धतीच्या बातम्या समोर आल्या. एक मिनिट, जयंतरावांनी मीटिंग कुठे घेतली? विधिमंडळ कधी? या अधिवेशनामध्ये कधी घेतली? आतला कंटेंट तुम्हाला कोणी सांगितलं? सूत्र कोण आहे? मग सूत्र जर सांगत नसेल तर त्या सूत्रावर कशाला विश्वास ठेवताय? कारण का त्या सूत्रांनी जे सांगितलं आजपर्यंत खरं आलं का? काय त्याच सूत्रांनी तुम्हाला हे सांगितलं? मग हा सूत्र खूपच ग्रेट आहे, ज्याला सगळ्या पक्षातलं सगळं माहिती आहे. पण त्याला 1.5 वर्ष लागलं. 1.5 वर्ष मी ऐकते ऑपरेशन टायगर. 1.5 वर्ष मी ऐकते. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संवाद हा आदरणीय पवार साहेबांचा देशात सगळ्यात छोटातला छोटा कार्यकर्ता त्यांना सकाळी घरी जाऊन भेटतो. त्याच्यामुळे मी काय नवीन तुम्हाला सांगत नाही. आम्ही काय स्पेसिफिकली हॅलो तुला कोणाचा फोन आला का असला आमच्याकडे चालत नाही. आमचा पक्ष फार गांभीर्याने राजकारण आणि समाजकारण करतो. आमचे सगळे आमदार आणि खासदार हे 24/7 कुठे असतात हे तुमच्या सगळ्या चॅनलवर दिसतं. कारण का आमचे आमदार खासदारांना सुट्टी घ्यायची वेळ नसते. आमचे सगळे खासदार आणि आमदार फुल टाईम लोकसेवेत असतात. पक्ष एका डायरेक्शननी काम करतो. सगळे 24/7 आदरणीय पवार साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार आणि आमदार कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. जो काही निर्णय घेतील ते सगळे एकत्र एका मताने आदरणीय पवार साहेब केंद्रबिंदू ठेवूनच निर्णय घेतील. मराठी जय महाराष्ट्र. पहिलं मराठी संपू दे. एक मिनिट काहीतरी हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण का महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आणि गंभीर आहे. त्याच्यामुळे त्यांचा अर्थचा एक प्रश्न विचार. तुमचा पक्ष सत्तेत जाणार या सगळ्या माध्यमांमध्ये बातम्या येतात आणि त्याच्यामध्ये पण महत्वाची गोष्ट अशी की जयंतराव यापूर्वी देखील जयंत पाटील सर यापूर्वी देखील या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे अर्थ खातं सध्या अर्थ खात्यावरतूनच त्या राष्ट्रवादीमध्ये चढाओढ आहे आणि ही राष्ट्रवादी देखील चढाओढ करते अर्थ खात्याची. अशा प्रकारच्या माध्यमांसमोर बातम्या येतात. त्यामुळे पक्ष इंटरेस्टेड आहे का सत्तेत जाण्याकरता या खात्याच्या संदर्भात? मला गंमत वाटते. गेले 12 वर्ष माझा तुम्ही शपथविधी घेताय बरोबर ना? 12 वर्ष करताय की नाही माझा शपथविधी तुम्ही? हे मी नाही, तुमचा डेटा काढून बघा. सुप्रिया सुळेंचा शपथविधी आहे आणि माझं डिपार्टमेंट पण तुम्ही अनाऊन्स करता. बिचाऱ्या मोदीजींना तेवढा तरी अधिकार द्या माझं डिपार्टमेंट ठरवायचा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या स्पेक्युलेशन अर्थ खात्याचा तो विषय माननीय देवेंद्रजींचा अंतर्गत विषय ना. मुख्यमंत्री ठरवतो कुणाला काय द्यायचं. हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हे सगळे जे काल रात्रीची मीटिंग वर्षामधली त्याच्यात कोण होतं कोण नव्हतं अर्थ खातं हे सगळे प्रश्न मी नाही याची उत्तरं देऊ शकत. याची उत्तरं फक्त आणि फक्त या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देऊ शकतात. आता 19 तारखेला इंडिया अलायन्सची मीटिंग आहे दिल्लीत. अर्थातच आम्ही त्याला जाणार आहे. आणि 20 तारखेला आमच्या वतीने इंडिया अलायन्सच्या मीटिंगला आणि ऑल पार्टी मीटिंग जी किरण रिजिजूंनी बोलवली आहे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर म्हणून, त्याला आम्ही 2 गोष्टीची म्हणजे 2-3 महत्त्वाच्या मुद्द्याची आम्ही मागणी करणार आहोत पक्षाच्या वतीने. म्हणजे इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये पण मागणी करणार आहोत आणि पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्रीमध्ये पण मागणार. एक मध्ये हा जो पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचं मोठं आव्हान राज्यात आणि देशात
ह्याच्यावर एक सविस्तर चर्चा देश पातळीवर झाली पाहिजे. एक त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, एक जेनरिक चर्चा आणि सरकारचा काय प्लॅन आहे ह्याच्यासाठी, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आज जगामध्ये जी परिस्थिती झाली, आपण अनेक भारतीय पुणेकर गमावले या युद्धात, तर ह्याच्यासाठी इकॉनॉमिक केंद्रबिंदू ठेवून काय विचार करते भारत सरकार. त्याच्यानंतर राम मंदिरात आमच्या श्रद्धेचं स्थान, अयोध्या ते उज्जैन याच्यावर आमची श्रद्धा आहे. आमच्या श्रद्धेच्या स्थानावर हल्ला झाला आहे. त्यामुळे अयोध्या टू उज्जैन मध्ये दोन्हीकडे जर भ्रष्टाचार झाला असेल, हे तुमच्या चॅनलने दाखवलेलं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवर ह्याच भारतीय जनता पक्षाने टोकाची भूमिका घेतली होती. आमचे अनेक नेते जेलमध्ये टाकले असे आरोप झाले आणि आत्ता ते मंत्रिमंडळात आहेत. म्हणजे ज्यांना भारतीय जनता पक्षाने जेलमध्ये टाकलं ते आज मंत्रिमंडळात आहेत. त्याच्यामुळे मग ते भ्रष्ट होते का नाही तो आता एक आईसचा एक वेगळा विषय, तो मी आज बोलणार नाही. पण आमच्या श्रद्धेच्या स्थानी आम्हाला प्रचंड वेदना आणि दुःख झालेलं आहे की ज्या मर्यादा पुरुषोत्तम रामांचं मंदिर बांधलं, त्या मर्यादा पुरुषोत्तम राम आणि उज्जैनच्या मंदिरामध्ये, या दोन्ही मंदिरांमध्ये झालेला भ्रष्टाचार, चोरी, हा शब्द मला चोरी म्हणताना पण कसं तरी होते, कारण का मंदिर म्हणजे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, त्याचा आणि चोरीचा हा विषय एकत्र येणंच म्हणजे खरंच शर्मेने मान खाली घालावी. मग ह्याच्याबद्दल काय करते केंद्र सरकार. आणि जे मंदिर आहे उत्तर प्रदेशमधलं, ते उत्तर प्रदेशमधलं प्रभू श्रीरामांचं मंदिर, ह्याचा जो ट्रस्ट आहे त्याचा सगळा कंट्रोल केंद्र सरकारच्या हातात आहे. मग केंद्र सरकार काय याच्याबद्दल ॲक्शन घेणार आहे. आणि वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आमच्या श्रद्धेस्थान जे आहे त्याचे लोकप्रतिनिधी ह्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. जरी ते एका पक्षाचे असले तरी देशाचे प्रधानमंत्री आहेत, ते तुमचे माझे सगळ्यांचेच प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्र्यांच्या मतदारसंघात केंद्र सरकार जे ट्रस्ट चालवतं त्या ट्रस्टमध्ये जर भ्रष्टाचार आणि चोरी प्रभू श्रीरामांच्या मंदिरात होत असेल तर मग कुणावर विश्वास ठेवायचा हो. माणुसकीवरचाच विश्वास उठायचा अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आमच्या श्रद्धा ह्याला ठेच पोचवली, ह्याचं दुःख आयुष्यभर राहील. मी आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आमचे जे स्पोक्सपर्सन आहेत, दिल्लीचे अध्यक्ष आहेत, ते ऑलरेडी तिथे जाऊन आले आहे आणि 17 तारखेला मी स्वतः दिल्लीला जाणार आहे. माझी JPCचा रिपोर्ट आहे, फायनल रिपोर्ट, तेव्हा मी स्वतः जंतर मंतरला जाणार आहे. चर्चा नाही, मला जे उत्तर प्रदेशमधल्या वर्तमानपत्र आणि तुमच्या चॅनल्सनी जे व्हिडिओ दाखवले त्याच्यावरनं मी बोलतो. नाही, कालची चर्चा वन नेशन वन इलेक्शन बद्दल होती. काल स्पेसिफिक ऑल पार्टी डेलिगेशन होतं, 25 खासदार होते, CM, दोन्ही DCM, त्यांचे स्पीकर, लीडर ऑफ ऑपोजिशन, या सगळ्यांची एक मोठी मीटिंग होती काल लखनौला. आणि त्या मीटिंगमध्ये वन नेशन वन इलेक्शन व्हावं का नाही व्हावं ह्याच्यावर त्यांच्या पक्षाची काय स्टँड आहे त्याच्याबद्दलची ती चर्चा होती. लाडकी बहीण योजनेची चौकशी झाली पाहिजे, त्याला वेळ पडली तर SIT बसवा, पण एक न्यूट्रल चौकशी झाली पाहिजे. हे दुर्दैव आहे, बहीण भावाच्या नात्यापेक्षा कुठलंच नातं पवित्र नसतं. प्रभू श्रीरामांना फसवलं, त्यांचं नाव खराब केलं या लोकांनी, आता बहिणीच्या नात्यामध्ये पण आता हे सगळं दिसतंय. हे अतिशय वाईट आहे. आणि महाराष्ट्र आणि प्रभू श्रीराम ह्यांच्यामुळे, म्हणजे बहीण आणि प्रभू श्रीराम ह्या दोन्ही गोष्टी आस्थेच्या आणि प्रेमाच्या आहेत. त्यामुळे आम्हाला अंतःकरणातून दुःख आणि वेदना होत आहेत ह्याच्यामुळे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा.